हॅलो नमस्कार, मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल। तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर आता मी रेडी होती कारण मला जायचं आहे मेहंदी फंक्शनला। तर मेहंदी फंक्शन कोणाचं? तर ज्याच्या घाण्याच्या हळदीच्या घाण्याच्या फंक्शनला आणि सुवासिनींना मी परवा दिवशी गेले होते त्याच्याच मेहंदी फंक्शनला आज परत जायचं आहे। तर त्यासाठीच मग आता मी इथं रेडी होते। तर मी सिंपल अशी रेडी झालेली आहे, काही जास्त काही केलेलं नाही। मला फक्त सध्या तरी मला मेकअपमध्ये फक्त लिपस्टिक आणि काजळ एवढंच आवडतं आहे, मी बाकी काहीच मेकअप करत नाही। आणि त्यातल्या त्यात कसं आहे ना, थंडी असल्यामुळे स्किन पण खूप अशी ड्राय झाली, त्याच्यामुळे मेकअपच करूशी वाटत नाही आणि काही प्रोडक्ट तर लावूशीच वाटत नाहीत, गार पण लागतं आहे स्किनला त्यामुळे। आणि सिंपल मग काजळ, लिपस्टिक आणि सिंदूर वगैरे असं एवढंच करत असते। आणि ज्वेलरी वगैरे जे आहे ते घालत असते नॉर्मल। आणि सिंपल लुक सध्या खूप ट्रेंडला पण आहेत आणि मला पण खूप जास्त सध्या असं मेकअप वगैरे करूशीच वाटत नाही। मी पहिली इतकं मेकअप करायचे आणि मला खूप आवडायचा मेकअप। आणि इवन तुम्ही मला इन्स्टाला पण पाहिलं असेल की मी किती मेकअपमध्ये राहायचे पहिलं, पण आता ना मेकअप जसा एवढा आवडतच नाही, नॉर्मलच आवडतो। आणि त्यानंतर आता आम्ही निघालो घरी, थोडेसे रील्स वगैरे शूट केले बिट्टूसोबत आणि त्यानंतर निघालो शेंडीला। तर शेंडीलाच घरीच आहे फंक्शन मेहंदीचं, नॉर्मलच आहे, नवरदेवाच्या हातावर मेहंदी वगैरे काढायची, त्यासाठी मग आता चाललेलो आहे। आणि दिवस मावळाच्या आधीच गेलो होतो, म्हणजे जास्त गार नव्हतं तेव्हाच, कारण नंतर खूप थंडी वाजते सध्या तर नगरमध्ये, एवढी थंडी सुटलेली आहे ना। तर त्यामुळे मग बिट्टूला थर्मल वगैरे टोपी सगळं घालून घेतलं होतं, कारण मग तो तिथं खेळायला लागला ना मग त्याचं कशाकडेच लक्ष जात नाही। तरी पण एक थर्मल घातलं होतं, तरी पण एक स्वेटर मी सोबत घेतलं होतं, पण त्याची काही गरज नाही लागली कारण टोपी होती कानाला। आणि जाताना पण गाडीत गेलो आणि येताना पण गाडीतच आलो, त्यामुळे फक्त तिथं होतं तेवढंच। आणि खेळण्याच्या नादात त्याला तर काही लक्षातच राहत नाही। आणि इथं बघू शकता तो खेळतो आणि इथं चाललेलं आहे डेकोरेशनची तयारी। तर सिंपल असं ग्रीन पानांचं वगैरे डेकोरेशन केलं आहे, फुलांचं जे झेंडूच्या फुलांच्या माळा वगैरे असतात त्याचं। आणि त्याच्यामध्ये ना मेहंदीचं नाव पण हे करायचं आहे, अडकवायचं आहे तिथं। आणि इथं लेकरं बघा आमचे कसे धिंगाणं चालू, या दोघांचं तर इतकं जमतं ना सध्या, आणि भांडणं पण तेवढेच करतात। आणि त्यानंतर आता मी इथं घेतलेलं मेहंदीचं ताट सजवण्यासाठी, तर फुलांचं डेकोरेशन करायचं आहे। तर आयडिया तर असं ठरवलेलं तर काही नव्हतं की असं सजवायचं आहे तसं सजवायचं आहे किंवा काय, पण जसं सुचलं तसं मी सजवत होते। तर रेग्युलर बऱ्याच जणांकडे मी पाहते तर गोल ताट असतं, पण मी मुद्दाम ह्याचं ट्रे टाईप घेतलं, म्हणजे जरा वेगळं काहीतरी करता येईल म्हणून ते घेतलेलं आहे मी। असं चौकोनी ट्रेच म्हणता येईल त्याला, ट्रेच होता मे बी। आणि इथं ना हे लेकरं कोण घेत होते, आता दोघांनी घेतले होते, परीने पण आणि बिट्टूने पण, आणि परत नंतर दोघांनी पण रिटर्न दिले। मग परत ते हे केलं आणि वरती इथं ना आता जे फुलं मी खाली ठेवले होते ते परत आता इथं वरती ठेवून घेते, कारण का मध्ये थोडंसं डेकोरेशन करता येईल, कारण फुलं आतमध्ये ठेवले ना मग ते डेकोरेशन नव्हतं करता येत मला, म्हणून थोडेसे 2-3 प्रकारचे फुलं वगैरे वापरून डेकोरेशन केलं। खूप काही हायफाय किंवा खूप काही असं लय भारी असं म्हणता येईल असं नाही केलं, पण जे केलं ते खूप छान दिसत होतं। तर म्हणजे ते फुलांचं तर केलंच व्हाईट कलरचे, आणि त्यानंतर येल्लो कलरच्या झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या तोडल्या आणि त्याचं ना असं हार्ट शेप मी त्या करण्याचा प्रयत्न करते, तर ते पण खूप सुंदर दिसत होतं, म्हणजे ते झाल्यानंतर खूप छान दिसत होतं ॲक्च्युली। आणि त्या पाकळ्या आहेत ना त्या खूप छान दिसत होत्या। काय होतंय त्याने केलं होय, त्याने वाकडं दाखवलं ना आधी।
तर आता या ठिकाणी फ्लावर्सचा हार्टसुद्धा इथं ऑलमोस्ट करूनच झालं आहे. आणि त्यानंतर ना मला यामध्ये अक्षतांपासून हे करायचं होतं, त्यांच्या नावांचं फर्स्ट लेटर लिहायचं होतं. तर मग त्यासाठी मी अक्षता शोधत होते, कारण मे बी त्या सगळ्या जे केलेल्या असतील ना तर त्या एकत्र केल्या, तर मला फक्त रेड आणि येल्लो कलर पाहिजे होतं. तर मग मी त्या परत आम्ही केल्या हळद कुंकू मिक्स करून. तर ते पण खूप छान झाले, इन्स्टंट केलं तरी छान वाटत होतं. आणि आता ऑलमोस्ट काय आता कंप्लीट झालेले हार्ट शेप. आणि घरात मी हे करत होते तोपर्यंत मस्त मेहंदीचा माहोल पण बाहेर झाला होता, मस्त मेहंदीचे गाणे पण चालू होते. गाण्यांमुळेच मला इथं ना हे करावं लागतं व्हॉइस ओव्हर, कारण गाण्यांमुळे कॉपीराईट येईल म्हणून. आणि तोपर्यंत मग मी अक्षता पण रेडी करून घेतल्या. आणि मग अक्षतांपासून त्याच्या दोघांचं नाव आहे आशिष आणि पायल, त्यामुळे मग इथं ए आणि पी असं काढायचं होतं. तर ए मी कुंकवाच्या अक्षतांनी काढले आणि पी हळदीच्या अक्षतांनी काढीन. इथंच करायचं बाहेर नाही बाहेर नाहीच आहे, हे फक्त आधी सजवून घेते ना. ते जरा पिवळं कमी झालं. नाही राहू दे, झालं. तर फायनली सगळं डेकोरेशन वगैरे झालं. आतमध्ये केलं म्हणजे डेकोरेशन म्हणजे ते थाळी सजवायचं. आणि मग ती थाळी बाहेर जिथे मेहंदीचं डेकोरेशन होतं तिथं आणून ठेवली. आणि तिथे ना मग पानांचं वगैरे पण डेकोरेशन केलं होतं. आणि तिथं ते टेबलवरती मग बाकीचं पण थोडंसं फुलांचं वगैरे केलं. आणि त्यानंतर मेहंदी काढायला लागलो. नवरदेव तर मेहंदीला नाहीच म्हणत होता, पण तरी पण छोटी का होईना मेहंदी काढायचं ठरवलं, कारण नवरदेव आहे म्हटल्यावर थोडी का होईना मेहंदी असायलाच हवी म्हणून. आणि त्यासाठी मग आता मेहंदी काढतो. इथं एका हातावर मी काढते आणि एका हातावर ही दुसरी मुलगी आहे ती काढते. आणि हे पाहू शकता की असं पानांचं वगैरे डेकोरेशन केलं होतं मी टेबलवरती. आणि मेहंदी काढता इथं बाकीचे पण सगळे आपल्या आपल्या हातांवर काढतायत. इथं परीचं पण चालू आहे मेहंदी काढायचं. मुली असल्या तर कसं ना सगळ्याच गोष्टींची हौस असते मुलींना. आणि त्यानंतर ना मेहंदी काढता मध्येच लाईट पण गेली. तर आमचं काही काम थांबवलं नाही, कारण थंडी इतकी वाजत होती आणि ती मेहंदी जर जास्त वेळ अजून त्याने घेऊन बसला असं त्याचे हात पूर्ण गार पडत होते. म्हणून मग आम्ही मोबाईलच्या लाईटमध्ये इथं मेहंदी काढतोय. आणि फायनली मग दोन्ही हातावरचे पुढचे झाले आणि मागच्या हातावरती अशा पद्धतीने त्याने रिंग फिंगरवरती पायल नाव टाकून घेतलं होतं. आणि ही त्याचीच आयडिया होती, म्हणजे नवरदेवाचीच. आणि हे पाहू शकताय की इथं मेहंदी पण पूर्ण झाली. आणि नवरदेवाची वगैरे मेहंदी काढल्यानंतर मी घरी आले आणि मग माझ्या पण हातावर काढली. तिथं पण बाकीच्यांच्या हातावर काढली होती आणि मग त्यानंतर माझ्या हातावरती काढली घरी आल्यानंतर. तर सिंपलच काढली. तर कशी वाटली मेहंदी मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर चला, तर असाच होता माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.